So today we will start with our new chapter. कोणता? Magnetic effect of current. And magnetism. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली रीडिंग टाका मॅग्नेट. काय असते मॅग्नेट? चिपकलं, जादू है ना. काय असते मॅग्नेट? बताओ तो. The substance which attracts काय? सगळे. मग कोणते? आयन. फक्त आयन लिहा त्याच्यामध्ये. an object which attracts substances containing iron, nickel and cobalt. ओके. मॅग्नेट तुम्ही आतापर्यंत थोडंफार शिकून आलेत. मॅग्नेट काय असते, कसं असते. सो कॅन यू टेल मी की एका मॅग्नेटची मॅक्सिमम स्ट्रेंथ कुठे असते? हा, इट इज ऑलवेज ॲट द पोल्स का सेंटरला? इट इज ऑलवेज मॅक्सिमम ॲट द पोल्स. लिहा त्याच्यामध्ये. काय लिहिणार? द स्ट्रेंथ ऑफ अ मॅग्नेट. The strength of magnet is maximum at poles. ये भी क्वेश्चन पूछेगा यूपीएससी. ओके. त्याच्यानंतर हेडिंग टाका मॅग्नेटिक फील्ड. जसं आपण आता अगोदर इलेक्ट्रिक फील्ड बघितले, विल सेम स्टडी द मॅग्नेटिक फील्ड. काय आहे इलेक्ट्रिक फील्ड? क्या होती? हाँ, व्हाट वॉज इलेक्ट्रिक फील्ड? क्या पढ़ा था हमने इलेक्ट्रिक फील्ड के नाम पे? चेक करा ना, आहे ना बुक तुमच्याकडे. कधीतरी पेज पलटत नाही, आज पलटून तर बघा एकदा क्या होता है तो. हो अथर्व शिंदे, कुठे आपली बुक? हा, नाही आणली आहे का? कोणाकोणाकडे नाहीये? अर्जुनकडे नाहीये है ना. इनकम्प्लीट है, कंप्लीट है. और एल्स यू नो द कॉन्सिक्वेन्सेस. काय वाचा पटकन यार, इतका वेळ नाही. Where the influence can be experienced, right? तर आता मॅग्नेटिक फील्ड मध्ये लिहा द रिजन सराउंडिंग अ मॅग्नेट. द रिजन सराउंडिंग अ मॅग्नेट. The region surrounding a magnet in which its effect can be experienced.
in which its effect can be experienced. यालाच काय म्हणणार आहे आपण? मॅग्नेटिक फील्ड. ओके, तर मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायचं SI युनिट काय? व्हॉट इज द SI युनिट फॉर मॅग्नेटिक फील्ड? अर्थची पण मॅग्नेटिक फील्ड असते. नाही माहिती? लिहा. SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज टेस्ला. मग हे स्केलर आहे की वेक्टर आहे? इलेक्ट्रिक फील्ड कसं होतं? इलेक्ट्रिक फील्ड स्केलर होतं. बघा उघडून एकदा, नक्की स्केलरच आहे का? नंतर कळाला आपल्याला बॉज आला. हे काय राहील आता? स्केलर होतं ना? आय डोंट थिंक असं. हाँ, मी नाही. आय एम नॉट गिवन एनीथिंग अबाउट इट. इलेक्ट्रिक फील्ड इंटेंस इज फोर्स एक्टिंग पर यूनिट पॉजिटिव चार्ज. तर चार्ज इज नॉट अ वेक्टर बट फोर्स इज अ वेक्टर. सो फोर्स म्हणजे वेक्टर आणि का स्केलर, तर तुम्ही काही पण करा, ऍडिशन तर ऑब्वियसली पॉसिबल नाही आहे, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, यू विल गेट रिझल्टंट ॲज अ वेक्टर ओनली. अरे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला लिहिला ना तुम्ही, फोर्स ऍक्टिंग पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज असा. तर फोर्स काय होता? इट वॉज अ वेक्टर क्वांटिटी, राईट? अँड दिस चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय, जेव्हा एक वेक्टर आणि एक स्केलर सोबत येणार तर इट विल ऑलवेज फॉर्म अ वेक्टर क्वांटिटी. पण जेव्हा दोन वेक्टर एकत्र येणार तर आता इथे डिपेंड्स की आयदर इट इज अ क्रॉस प्रोडक्ट, इट इज अ क्रॉस प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय बनणार? विल गेट अ वेक्टर. आणि डॉट प्रोडक्ट मध्ये स्केलर. आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये नेहमी अँगल कोणता वापरला जाईल? साइन थीटा की कॉस थीटा? वी ऑलवेज यूज साइन थीटा. आणि डॉट प्रोडक्ट मध्ये वी ऑलवेज यूज कॉस थीटा. आता या केसमध्ये आपल्याकडे एक वेक्टर आहे आणि एक स्केलर आहे. सो द रिझल्टंट इज व्हेरी शुअर दॅट इट विल बी अ वेक्टर. दोन वेक्टर असतील तर आपल्याला विचार करायची गरज आहे. नाही नाही, चेंज कर लो फिर, गलती से होगा मेरे से. इट इज अ वेक्टर. मीन्स आय गेस त्याच्यामध्ये नाहीये, इथे नाही दिलेलं. हाऊ डिड इट हॅपन? आय डोंट नो. चेंज कर लो, वेक्टर करो, वेक्टर करो. बघू दे काय नोट्स लिहिलं आपण. न्यूटन फॉर्म्युला मी स्केलर कसं सांगितलं असेल? नाही, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. नाही नाही, मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं ना की पॉझिटिव्ह चार्ज साठी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठे असते? टुवर्ड्स द चार्ज और अवे फ्रॉम द चार्ज. आणि पॉझिटिव्ह चार्ज साठी डायग्राम बनवलाय तुम्ही दोन? दाखव, डायग्राम बनवली आहे? तूने बनवली आहे का? ओके ओके. So for a positive charge, the electric field intensity is away from the charge, and for negative charge it is towards the charge. Then it is also a vector quantity. बरं झालं लक्ष गेलं आपलं.
ओके, हे झालंय एसआय युनिट. एसआय युनिट काय आहे? टेस्ला. त्याचे जे स्मॉलर युनिट आहे हे लिहा. स्मॉलर युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज गॉस. GAUSS. ओके, त्याच्यानंतर लिहा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. त्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. दॅट्स वाय वी आर मुव्हिंग फास्ट. मॅग्नेटिक त्याच्यामध्ये लिहा दे ओरिजिनेट फ्रॉम. कुठून ओरिजिनेट करता? हा, नॉर्थ की साउथ? दे ओरिजिनेट फ्रॉम नॉर्थ पोल and end at south pole outside the magnet. They originate from north pole and end at south pole outside the magnet. त्याच्या खालच्या लाईन वरती. दे स्टार्ट फ्रॉम साउथ पोल. स्टार्ट फ्रॉम साउथ पोल अँड एंड ॲट नॉर्थ पोल. अँड एंड ॲट नॉर्थ पोल. कुठे? इनसाइड द मॅग्नेट. See, if this is the north pole and this is the south pole. आता आउटसाइड द मॅग्नेट काय होणार? नॉर्थ पासून चालू होणार आणि साऊथला एंड होणार. बट मॅग्नेटच्या आतमध्ये आता साऊथ पासून सुरू होणार आणि नॉर्थला संपणार. सेम हॅपन्स हियर. नॉर्थ पासून सुरू झालं बाहेर, इट वेंट टू साऊथ अँड इनसाइड द मॅग्नेट फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. यूपीएससी मध्ये असाच प्रश्न विचारेल, इनसाइड द मैग्नेट और आउटसाइड द मैग्नेट. तो ये समझना है. तर आता आपण हे तर बघितलं की मॅग्नेटची जी स्ट्रेंथ आहे इट इज मॅक्सिमम ॲट पोल्स. वाय ओनली पोल्स अँड वाय नॉट ऑन द सेंटर ऑफ द मॅग्नेट? आपण जसं जसं सिक्वेन्सने चाललोय त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आता? व्हॉट आर वी टॉकिंग अबाउट अँड व्हॉट शुड बी द पॉसिबल रिझन? भाई जो भी रीजन हो बता दे चलो. हाँ, येस, दॅट्स द एक्झॅक्ट रिझन. लिहा त्याच्यामध्ये द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर क्राउडेड. The magnetic field lines are crowded near the pole. Near the pole where magnetic field is strong. Where magnetic field is strong. त्याच्यानंतर एक पॉइंट लिहा, टँजंट ॲट एनी पॉइंट. कितवा पॉइंट आहे हा? फोर्थ आहे ना? लिहा टँजंट ॲट एनी पॉइंट gives tangent at any point gives
The direction of force. Gives the direction of the force. नेक्स्ट हेडिंग टाका द मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आतापर्यंत आपण फक्त मॅग्नेट बद्दल जाणून घेतलं की मॅग्नेट मध्ये काय काय असणार आहे, बट आता विल स्टडी द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे तेच आहे जे तुम्ही आतापर्यंत शिकून आलेले आहात. त्याच्यामध्ये फक्त क्वेश्चन पुढे काय फॉर्म होईल दॅट विल सी नाउ. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय आहे मैग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट? बताओ तो जरा, क्या पढ़ के आए हो तो. इलेक्ट्रिक करंट में मैग्नेटिक इफेक्ट कैसा है तो बताओ. हाँ, कधी? यस. काय म्हणता येईल की जेव्हा पण एका कंडक्टर मधनं इलेक्ट्रिसिटी पास होणार म्हणजेच काय चार्ज फ्लो होणार तेव्हा काय क्रिएट होतंय? देयर इज अ क्रिएशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मध्ये लिहा व्हेन इलेक्ट्रिक फील्ड सॉरी व्हेन इलेक्ट्रिक करंट flows through a conductor. When electric current flows through a conductor, a magnetic field is produced. आतापर्यंत आपल्याला एवढं माहिती होतं राईट, स्कूल मध्ये एवढं शिकून आले. and now write down something new. स्टार करून लिहा हा पॉइंट. the pattern of magnetic field the pattern of magnetic field the pattern of magnetic field produced by the pattern of magnetic field produced by a current carrying conductor produced by a current carrying conductor depends on its shape. Depends on its shape. आतापर्यंत यूपीएससी ने तर कधी क्वेश्चन नाही विचारला, बट देर आर वेरी हाई चांसेस कि भाई इसके बारे में भी पूछ ले यूपीएससी, सो यू शुड नो. ओके, आता हे तर कळालंय आपल्याला की whenever a current will flow through a conductor it will produce a magnetic field, right? जेव्हा करंट फ्लो होणार तेव्हा काय प्रोड्यूस होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड.
आपण बघितलं की टँजंट टू द मॅग्नेटिक फील्ड गिव्स अस द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती असणार की ही मॅग्नेटिक फील्ड अशी चालली आहे म्हणून नाही. सो हाऊ डू वी कॅल्क्युलेट दॅट मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन कशी असणार म्हणून? कोणता थंब रूल? मॅक्सवेल कॉर्कस्क्रू रूल. ओके. आणखीन कोणता? राईट हँड की लेफ्ट हँड? इट इज अ राईट हँड थंब रूल. लिहा राईट हँड थंब रूल. काय फाइंड आउट करतो तो? राईट हँड थंब रूल. आज तुम्हाला राईट हँड थंब रूल काय असतोय सांगायची गरज आहे का? इफ अ करंट इज फ्लोइंग थ्रू कंडक्टर इन दिस डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा असतील? राईट हँडचा जो थंब आहे तो काय करायचा आपल्याला? तशा डायरेक्शन मध्ये प्लेस करायचा आणि जिकडे फिंगर्स क्लोज होतील ते काय असणार आहे? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे आता? या डायरेक्शन मध्ये. म्हणजे इथून आतमध्ये जाणार हो का, आणि इथून बाहेर येणार, किंवा याला असं सर्कलने पण दाखवतात. आणि जिथे आतमध्ये जात असते तिथे काय असते? वी हॅव अ क्रॉस. आणि जिथून बाहेर येत असते वी हॅव सर्कल्स. हे तुम्हाला येईल 11वी-12वीला. कोणी बघितलेत का लेक्चर चुकून हुकून कॉलेज करणाऱ्यांनी? नाही बघितलं असं काही? मग काय चालू आहे कॉलेजमध्ये? बाकी कोणी जात नाही कॉलेजला, क्लासला? वाव. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. लिहिलंय राईट हँड थंब रूल इज युज्ड फॉर, त्याच्या पुढेच लिहा ना, हेडिंग टाकली, इज युज्ड फॉर डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, नेक्स्ट हेडिंग टाका आता. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू current in a solenoid. Due to current in a solenoid. काय असतंय सोलेनॉइड? काय असतंय? हा, मला फक्त कॉपर वायरच एवढंच व्यवस्थित ऐकू येतंय. अरे मी काय लिहिलं? आय हॅव टू राईट सोलेनॉइड. काय का सॉलिनॉइड? तुझं कॉपर वायरच्या पुढे मी असं फोकस करतोय तर तिथपर्यंतच ऐकू येतंय, वापस पुढे ब्लँक चाललंय. सॉरी. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? कॉपर वायरला कॉइल्स मध्ये असं वाइंड करायचंय. यालाच काय म्हणणार आहे आपण? सॉलिनॉइड. आणि याला जेव्हा आपण बॅटरीशी कनेक्ट करणार तर क्या हो जाएगा? जादू, है ना? काय होणार? इट विल स्टार्ट बिहेविंग लाइक अ मॅग्नेट. बनवा अशी डायग्राम, बनवा बरं पटकन.
बनवली डायग्राम, पुढे लिहा. अ solenoid is a coil consisting a number of circular turns TURNS of insulated copper wire. ओके, म्हणजे खालच्या लाईन वरती लिहा. The field around a current carrying solenoid is similar to that of a bar magnet. आता एक्झाम मध्ये काय केलं तुम्हाला, इकडे बघा, की फक्त असा सोलेनॉइड दिला किंवा तुम्हाला असं सांगितलं. आता हे आपण समोरून बघतोय म्हणून असं दिसतोय, राईट. याला जर आपण असं 90 डिग्री टर्न केलं तर काय दिसेल आपल्याला, गोल कॉइल दिसतील फक्त. अय आवाज मागे. याला जर असं टर्न केलं तर आपल्याला गोल कॉइल्स दिसतील अशा. तर त्या गोल कॉइल्स मध्ये आपण कसं ओळखायचं, यू विल गेट सच कॉइल. तो अभी यहां से हाउ यू विल डिटरमाइन की नॉर्थ पोल कोणता असणार आणि साऊथ पोल कोणता असणार जेव्हा आपल्याला असं दाखवलं तर. त्याच्यामध्ये काय असतंय बघा, इफ
द करंट इज फ्लोइंग इन दिस वे इन कोणती डायरेक्शन आहे ही क्लॉकवाइज की अँटी क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज सो इट विल बी इन काय है इट विल बी आवर नॉर्थ पोल अँड इथे लिहा असं अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन आणि साऊथ पोल साठी कशी बनेल आता क्लॉकवाइज डायरेक्शन हे जरी नाही बनवलं तरी चालेल डॉटेड लाईन्स ती डायग्राम बनवली त्याच्या बाजूला जरी बनवलं तरी चालेल खाली बनवता असेल तर काही प्रॉब्लेम नाही ईश्वरने एवढी मोठी बनवली की बस बोल बावरी जावं है ना ओके बनवलंय त्याच्यानंतर याच्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारला गेलेला आहे तुम्हाला एग्जाम मध्ये एंड दिस फॉर्मूला इज वेरी इंपॉर्टंट वेरी हाई चांसेस की फिर से क्वेश्चन पूछ ले यूपीएससी राइट डाउन अ फॉर्मूला दैट magnetic field inside a solenoid magnetic field inside a solenoid it is equals to mu naught into n into I. म्यू नॉट काय असते हा अरे बताओ अरे झालंय ना आपलं म्यू नॉट एप्सिलॉन नॉट म्यू नॉट सांगितलेलं नाही मी दिस इज आवर परमिएबिलिटी एक लक्षात ठेवायचं व्हेरेवर विल गेट मॅग्नेटिक फील्ड इट विल ऑलवेज बी रिलेटेड टू द परमिएबिलिटी आणि एप्सिलॉन नॉट काय असते परमिटिविटी दिस इज ऑलवेज रिलेटेड टू मॅग्नेटिक फील्ड अँड दिस इज ऑलवेज रिलेटेड टू इलेक्ट्रिक फील्ड तर इथे म्यू नॉट काय आहे इट इज द परमिएबिलिटी ऑफ द मीडियम एन काय आहे एन काय असेल व्हॉट कॅन बी एन इट इज द नंबर ऑफ टर्न्स लिहिताय ना म्यू इज द परमिएबिलिटी एन इज नंबर ऑफ टर्न्स अँड आय इज करंट
Okay, next line लिहा. And this also becomes a very important line, so make sure you write it by star. And it says कि the strength of magnetic field is uniform. The strength of magnetic field is uniform inside a solenoid. The strength of magnetic field is uniform inside a solenoid. आपण इनसाइडच का लिहिलं? Why not everywhere? No. It is because outside it is zero. लिहा पुढे स्टार करून एक पॉइंट पुन्हा. क्या लिखोगे? Magnetic field outside the solenoid is zero. Everywhere. Magnetic field outside the solenoid is zero. Everywhere. Okay, next heading टाका था magnetic field due to current element. Magnetic field due to current element. Magnetic field due to current element. हे तुम्हाला 11th-12th मध्ये पण काम आहे. Magnetic field due to यालाच आणखीन काय म्हणतात? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बायोट-सॅवर्ट्स लॉ. SAV आहे बरं हे. बायोट-सॅवर्ट्स लॉ. त्याच्यामध्ये लिहा द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. हे बघा ह्या स्टेटमेंट जी आहे डिफरंट बुक्स विल हैव डिफरंट स्टेटमेंट्स, बट उसका जो मीनिंग है वो हर जगह से एक ही निकल के आएगा. काय लिहिलं आपण आता? द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड due to current carrying conductor, due to a current carrying conductor is given by
is given by formula लिहा dB is equals to I multiplied by dl multiplied by sin theta divided by r square into mu naught by 4 pi. काय याच्यामध्ये तुम्हाला हे म्यू नॉट बाय 4 पाय इकडे अगोदर लिहिलेलं पण दिसेल. ओके, आपण जसं 1/4 पाय एप्सिलॉन नॉट लिहिलं होतं ना, तर हे तसंच कॉन्स्टंट आहे. अँड द मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय I इंटू dl इंटू साइन थीटा बाय r स्क्वेअर. आता हे I काय, dl काय, साइन थीटा काय, r स्क्वेअर काय, आपण आता ते लिहू. म्यू नॉट काय आहे, परमिएबिलिटी. 4 पाय काय आहे, कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये लिहा, पहिले लिहू नका, विल ड्रॉ सम डायग्राम. एकदा पहिले बघा मी काय ड्रॉ करतोय अँड देन यू ड्रॉ. दिसतंय, सगळं दिसतंय तुम्हाला. dl आलं, I आलं, थीटा आला, r पण आला, राईट. आणि हे b काय आहे, b तर आलंच नाही कुठे. सो b इज द मॅग्नेटिक फील्ड चा फोर्स. मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड काय अप्लाय करेल, फोर्स लावेल. सो त्या फोर्सला पण काय कशाने रिप्रेझेंट करतो, मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज रिप्रेझेंटेड युजिंग बी. ठीक आहे. आता I काय आहे, I इज द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. आता dl काय आहे, इट इज अ स्मॉल सेक्शन ऑफ द लेंथ. या पूर्ण कंडक्टरचे नाही आपल्याला कॅल्क्युलेट करायची, वी ऑलवेज कॅल्क्युलेट इट ऑफ द स्मॉल सेक्शन. त्या स्मॉल सेक्शनची लेंथ इज द dl आणि त्या स्मॉल सेक्शनचा अँगल त्या एक पॉइंट वरती कॅल्क्युलेट करावं लागेल मॅग्नेटिक फील्ड. पहिले लिहू नका, एकदा बघून घ्या मी काय सांगतोय. तर एखाद्या पॉइंट वरती कॅल्क्युलेट करावं लागेल ना आपल्याला मॅग्नेटिक फील्ड. सो दॅट पॉइंट इज द पॉइंट P आणि त्या पॉइंटचा अँगल त्या स्मॉल सेक्शन सोबत किती बनतोय, दॅट वी डिनोटेड बाय अँगल थीटा. आणि ते डिस्टन्स किती असणार आहे, तर r. आणि हे बघा, हे जेव्हा पण असं dl लिहिला जाईल, whenever you will get d, तुम्ही असं पण बघितलं असेल की ds बाय dt असं बघितलंय का, dv बाय dt असं लिहिलेलं. हा, कशामध्ये बघितलंय, ओके, कोई बात. तर हे जे लिहितोय आपण dv, सो dv इज द चेंज इन व्हेलॉसिटी अँड दिस चेंज इज द व्हेरी स्मॉल चेंज एका पर्टिक्युलर पॉइंट वेअर हा जो टाइम आहे dt, हा टाइम किती असतो, दॅट इज व्हेरी व्हेरी लो. हे तुम्ही कधी शिकणार आहे, व्हेन यू विल स्टडी द लिमिट्स, कंटिन्युइटी, डिफरन्शिएबिलिटी आहे तुम्हाला. सो हे जे ds हा जो आहे, दिस इज अ व्हेरी स्मॉल चेंज. दिस dv इज व्हेरी स्मॉल चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता तुमचा जो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, आपण आतापर्यंत काय शिकलोय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, राईट, किंवा चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असं म्हणता येईल. तर ऍक्च्युअली द फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी इज ds बाय dt.
मीन्स चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ऍक्सलरेशन काय शिकलोय आपण, v मायनस यू बाय टी. बट एक्सेलरेशनचा फॉर्मूला अकॉर्डिंग टू फिजिक्स जो तुम 11-12 के लिए पढ़ोगे, दैट विल बी डी वी बाय डी टी. मीन्स व्हॉट, चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम. हे तुम्ही शिकणार आहे. अँड दिस डी इट स्टँड्स फॉर द डेरिवेशन और यू कॅन से द चेंज. whenever you will calculate the change you will always do differentiation. आता differentiation का असते वो हम मैथ्स में पढ़ेंगे, वो बाद में आएगा. बट फिलहाल के लिए इतना ही ध्यान में रखो कि whenever you will try to calculate change, डेरिवेटिव कधी कधी येणार whenever we'll try to calculate the change or whenever we'll see, I will write very small changes. किंवा व्हेरी स्मॉल चेंजेस ने म्हणता येणार व्हेरी स्मॉल क्वांटिटी असं म्हणू आपण. तर हा डी जेव्हा पण येणार तेव्हा काय काय असणार, आयदर विल हॅव अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी और देयर विल बी अ चेंज अँड दॅट चेंज कॅन बी ऑल्सो अ स्मॉल चेंज. आता ही जी लेंथ आहे इट इज ऑलमोस्ट इक्वल टू अ पॉइंट लेंथ. ठीक आहे, तर ह्या पॉइंट लेंथ पासून या पॉइंट पर्यंतचा आपण डिस्टन्स घेतला, त्याचा अँगल घेतला, त्याचा करंट फ्लो किती होतो त्या कंडक्टर मधनं ते घेतलेलं आपण. सो आता हे डायग्राम ड्रॉ करा. थोडंसं तुम्हाला एक झलक पण दाखवली की डेरिवेटिव्स तुम्हाला नंतर काय दिसणार आहे, तर मजा आएगा उसमें. आतापर्यंतच्या मॅथ्स मध्ये मजा येते. कसं झालं, हे काय चालू आहे, हे फालतूपणा, डोक्याला ताप, वापरायचं कुठे, कशाला शिकवताय, डोक्याला ताण झालाय है ना. असंच झालंय का मॅथ्स बघून. याच्यामध्ये काय काय लिहिलंय आता आपण, आय लिहा. आय काय आहे, करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. त्याच्यानंतर लिहा डी एल, स्मॉल लेंथ ऑफ वन एलिमेंट. स्मॉल लेंथ ऑफ वन एलिमेंट. आर काय आहे, स्मॉल लेंथ ऑफ वन एलिमेंट. Small length of one element. R is the displacement vector from the element. R is the displacement vector from the element. म्हणजे R काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणजे द शॉर्टेस्ट डिस्टन्स या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचा शॉर्टेस्ट डिस्टन्स विल बी आर. त्याच्यानंतर थीटा काय असणार आहे, angle between DL and R. Angle between DL and R. आलं सगळं आता.
सगळं कव्हर झालंय. हा, अरे पॉइंट पी वरती सर आपण कॅल्क्युलेट करतोय डीबी, अँड राहिला आहे हा डीबी. व्हॉट इज डीबी? डीबी इज द magnetic field lines passing through magnetic field lines passing through point P. लिहिलंय. तुम्हाला सांगा आता मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग पर युनिट एरिया हे काय होतं आपण शिकलोय का? इलेक्ट्रिक फील्ड लाइंस पासिंग थ्रू यूनिट एरिया हमने पढ़ा था. व्हाट इज इट? इलेक्ट्रिक फील्ड लाइंस पासिंग पर यूनिट एरिया. इलेक्ट्रिक फ्लक्स, राइट. आता इथे काय होणार आहे? दिस इज अ करंट कॅरिंग कंडक्टर. करंट कॅरिंग कंडक्टर विल प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड लाइन्स अराउंड इट. सो आता या पॉइंट मधनं काय पास होणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स की मॅग्नेटिक फील्ड लाइन्स? मॅग्नेटिक फील्ड लाइन्स. अरे हा या ना. तर आता इथे मॅग्नेटिक फील्ड लाइन्स जर पास होत आहे थ्रू दिस एरिया, एक पॉइंटचा पण काहीतरी एरिया असेल, सो त्या एरिया मधनं जेवढ्या मॅग्नेटिक फील्ड लाइन्स पास होणार त्याला काय म्हणणार आपण आता? दॅट विल बी कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक फ्लक्स. लिहा तिथे मॅग्नेटिक फ्लक्स. काय असणार आहे मॅग्नेटिक फ्लक्स? Magnetic flux is amount of magnetic field lines passing per unit area. Amount of magnetic field lines passing per unit area याचं युनिट काय होतं इलेक्ट्रिक फ्लक्सचं? चेक करो तो. न्यूटन मीटर स्क्वायर पर कूलम स्क्वायर और वोल्ट पर मीटर पण दिलाय. दिया आहे की नाही? नाही दिलं ते पण लिहा. नाही वोल्ट पर मीटर नाही, वोल्ट इंटू मीटर. सॉरी, वोल्ट इंटू मीटर लिहिलंय. हा वोल्ट इंटू मीटर लिहा. इलेक्ट्रिक फ्लक्स मध्ये जे तुम्ही लिहिलंय न्यूटन कूलम स्क्वायर पर मीटर स्क्वायर नाही लिहिलं. बुकच नाही आपल्याकडे. रोज नवीन बुक असते तुझ्याकडे. वोल्ट इंटू मीटर दिलं. मग आता मॅग्नेटिक फ्लक्सचं एसआय युनिट काय येणार? नाव बॅक टू प्रेझेंट. प्रेझेंट मध्ये या आता. हा ना, लिहिलं की नाही? अजून इलेक्ट्रिक फ्लक्स कुठे हे सापडतात काही लोक है ना. लिहिलं बरं. मॅग्नेटिक फ्लक्सचा एसआय युनिट काय येणार आता? सो इट इज वेबर. WEBER. सो 1 वेबर कधी होणार? when 1 टेस्ला magnetic field
1 Tesla magnetic field passing through 1 meter square of area. Now 1 square meter of area. 1 square meter of area. ओके, लिहिलंय इथपर्यंत. भाई आताचे जे हे लिहिलंय यहाँ से नीचे पुढे गेलं. हा, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट एलिमेंट बायोट सावर्ट्स लॉ. इथून खाली आतापर्यंतची लास्ट स्टेटमेंट जी लिहिली, दैट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर योर 11th and 12th स्टैंडर्ड बोर्ड एग्जाम. ये तुम्हें आना चाहिए और ये हमारे यूपीएससी के पर्सपेक्टिव से कम इम्पॉर्टंट है. समजले? याच्यामधलं काय काय लक्षात ठेवायचंय फक्त तुम्हाला की हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यामध्ये काय काय आहे, काय काय आहे इथे. करंट आहे. सो मॅग्नेटिक फील्ड ॲट 1 पॉइंट डिपेंड्स अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ द करंट. बरोबर, जसा करंट वाढेल तसं काय होईल, मॅग्नेटिक फ्लक्स पण काय होईल, वाढणार आहे. आता मला साइन थीटा आहे. सो थीटाचं काय संबंध आहे याच्यामध्ये मला ते सांगा. इट विल बी मॅक्सिमम व्हेन, जेव्हा अँगल 90 डिग्री असेल, हा, अँड इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट अँड द करंट एलिमेंट. एवढं लक्षात ठेवायचं. राहील लक्षात काय काय सांगितलं मी. या 4 गोष्टींवरती डिपेंड ठेवायचं. काय, करंट वरती डिपेंडंट आहे, थीटा वरती डिपेंडंट आहे आणि आय वरती डिपेंडंट आहे. 3 गोष्टी सोबत. त्याच्यानंतर डीबी काय होतं, मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट काय आहे, वेबर. बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बट हा पूर्ण फॉर्म्युला तुम्हाला 12th एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे. हा, हो, तुम्हाला असं सगळं सांगायला लावतील की काय काय आहे, बायोट सावर्ट्स लॉ एक्सप्लेन करा वगैरे वगैरे, असं टाईपचा क्वेश्चन येईल तुम्हाला. सो तिथे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ही डायग्राम डीएल काय आहे, थीटा, आय, आर, पी वरती काय कॅल्क्युलेट करताय, बाकी सगळं तुम्हाला असं एक्सप्लेन करावं लागेल. हे बघा, डोंट एक्सपेक्ट की भाई मैं 12th के बारे में आपको कुछ बता सकूं, कारण 12वीचे पेपर मी स्वतः दिलेले नाही आहे. आय एम 12वी ढक्कल पास. ठीक आहे, 12वी ढक्कल पास कस काय, माझी 12वी कोरोनामध्ये झाली, आमचेच पेपर झाले नव्हते. ठीक आहे. आता नेक्स्ट रीडिंग टाका. Force on a moving charge in magnetic field. Force on moving charge in magnetic field. Force on moving charge in magnetic field. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह शिकलो, राईट. त्याच्यामध्ये काय होतं, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड गिव्स राइज टू काय, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, and changing magnetic field gives rise to changing electric field. इथे काय लिहिलंय आपण, फोर्स ऑन मूविंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड, आणि दिस इज ऑल्सो द स्टार्टिंग पॉइंट ऑफ
हे नका लिहू बरं. दिस इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ युअर इलेक्ट्रोमॅग्नेटिक काय. इंडक्शन काही आठवत है क्या है ये बातें, फक्त कहीं पे सुनेला लगता है ना इसके बारे में. हे काय आहे. दिस इज युअर इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तुमचा मोटर जनरेटर ऑल दिस कन्सेप्ट आर बेस्ड ऑन द सेम. आता एक चार्ज जेव्हा मूव्ह होणार तेव्हा इट विल प्रोड्यूस व्हॉट, करंट. आणि हे तरी शिकलेत तुम्ही की इफेक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. हाँ नहीं शिकले, ऐसा कुछ भी नहीं पढ़ा. मग काय अभ्यास करून आले तुम्ही. हाय का. मला तर परीक्षा झाली नाही आणि तुम्ही तर म्हणता डिलीटेड आहे का. सगळे फेल लोक बसले आहेत या क्लासमध्ये, काही खरं नाही. तर बघा काय आहे की व्हेनेवर विल हॅव अ मूव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड. कसा चार्ज आहे हा. इट इज अ मूव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्ड आता या मूव्हिंग चार्ज वरती काय करेल ते पण बोर्ड वरतीच लिहिलंय. काय लावणार, फोर्स लावणार. अँड टू गेट द मॅक्सिमम फोर्स द इलेक्ट्रिक फील्ड द मॅग्नेटिक फील्ड मस्ट बी कसं, परपेंडिक्युलर पॅरलल, मस्ट बी परपेंडिक्युलर टू द काय, magnetic field must be perpendicular to the moving charge or the charge should move perpendicularly to the magnetic field because of which we'll get maximum force. तर आपण बघितलं होतं काय, अपन ऐसा कुछ ड्रॉ किया था हमने. if this is the electric field तर मॅग्नेटिक फील्ड अशी परपेंडिक्युलर चालली होती त्याच्यासोबत अशी. हा आणि गेली होती का अशी परपेंडिक्युलर. म्हणजे काय, विल गेट मॅक्सिमम इफेक्ट ऑफ द फोर्स व्हेन द मूव्हिंग चार्ज अँड मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर. तुम्हाला UPSC ला एवढाच प्रश्न विचारला जाईल, बाकी काहीही नाही. तर लिहा आता याच्यामध्ये फोर्स ऑन अ मूव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड. हेडिंग टाकली का अगोदरच. आता वापस नाही लिहायचं ना मध्ये. कोण कोण लिहिलं वापस. पृथ्वीराजने लिहिलं आहे ना, नाही लिहिलं का. लिहा त्याच्यामध्ये व्हेन अ चार्ज्ड पार्टिकल Q, हिंदी वाला नहीं इंग्लिश वाला Q. When a charged particle Q moves with velocity V inside a uniform magnetic field B. Uniform magnetic field B, capital B. Then magnetic force acting on a charge is आता नीट बघा मी काय काय सांगतोय इथून पुढे. तर F इज इक्वल्स टू B. B काय होतं आपलं, हा मॅग्नेटिक फील्ड. Q काय होतं,
चार्ज आणि v काय होतं velocity, right? And we multiply it with sin theta. फोर्स काय आहे, स्केलर आहे की वेक्टर आहे, वेक्टर आहे. सो यू कॅन सी इथे साइन थीटा आलाय. व्हेलॉसिटी कसं असते, वेक्टर असते. मॅग्नेटिक फील्ड कशी असते, वेक्टर असते. बट चार्ज इट इज अ स्केलर क्वांटिटी. आता बघा या दोघांना, या दोन वेक्टर्सला जेव्हा मल्टिप्लाय केलं तर वी हॅव मल्टिप्लाइड इट विथ अ क्रॉस प्रोडक्ट. त्याच्यामुळे साइन थीटा आलाय. आणि आताच लिहिलो तिथे दोन वेक्टर जेव्हा येणार, इट डिपेंड्स कि भाई स्केलर प्रोडक्ट बन रहा है या वेक्टर प्रोडक्ट बन रहा है. स्केलर प्रोडक्ट मध्ये कोणता अँगल यूज होतो, कॉस थीटा. आपण कॉस थीटा वर्क मध्ये यूज केला होता. वर्क वॉज इक्वल्स टू काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. डिस्प्लेसमेंट वॉज अ वेक्टर क्वांटिटी, फोर्स वॉज अ वेक्टर क्वांटिटी. बट आपल्याला जेव्हा कॉस थीटा दिसला याचा अर्थ काय, इकडे काय बनणार, विल गेट अ स्केलर क्वांटिटी. बट अभी चेक करो, इथे हे पण एक वेक्टर आहे, हे पण एक वेक्टर आहे. बट इथे साइन थीटा आहे, म्हणजे याचा अर्थ काय, फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि चार्ज कसा होता, स्केलर क्वांटिटी होता. सो यू कॅन ऑल्सो राइट इट बाय बी क्रॉस v डॉट q. काय केलंय, दोघांचं मी क्रॉस प्रोडक्ट केलं अँड मल्टिप्लाय बाय काय, स्केलर. सो हे वेक्टर झालं. सो वेक्टर इनटू स्केलर काय बनणार, पुन्हा वेक्टर. ते पण आता सांगितलं तुम्ही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काही पण करा, जर त्याच्यामध्ये एक वेक्टर मिनिमम असेल, एक वेक्टर आहे इथे, दिस विल गिव्ह अस अ वेक्टर क्वांटिटी. क्रॉस प्रोडक्ट आहे, वेक्टर क्वांटिटी भेटेल. सध्या पुरतं फक्त थेरीज डोक्यात ठेवा, जास्त त्याच्यामध्ये जाऊ नका. यू विल स्टडी इट इन फिजिक्स ॲज वेल ॲज मॅथ्स. वेक्टर मल्टिप्लिकेशन, तर हे वेक्टर बनेल, वेक्टर मल्टीप्लाइड बाय स्केलर विल अगेन गिव्ह अस अ वेक्टर क्वांटिटी. सो ये दोनों फॉर्म्युलेज लिखो. याला सर्कल बिलकल नका करू असं, आणि इथे डॉट करा मध्ये. लागला तर इथे तुम्ही असं ब्रॅकेट मध्ये लिहू शकता क्रॉस प्रोडक्ट म्हणून, जर लक्षात राहिलं नाही तर नंतर. ओके, तर आता मला एकदम ध्यान से देख करके बताओ कि व्हेन विल गेट द मैक्सिमम फोर्स, व्हेन द मोशन ऑफ द चार्ज इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. जर ते पॅरलल झालं तर अँगल किती होईल, 0. आणि जर अँगल 0 झाला तर साइन 0 इज 0. सो जर मोशन ऑफ चार्ज इज पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड, तर काय होईल, there will be no force of the magnetic effect on, sorry, magnetic field on the charge. But जेव्हा ते perpendicular असेल तर we'll get maximum force because of the magnetic field on the moving charge. हा हे तर लिहायचंच राहिलं ना, हे तर स्टेटमेंट मध्ये पण दिलेलं नाही. सो दिस मूविंग चार्ज, याच्यासाठी पण एक कंडिशन आहे, दिस चार्ज शुड बी एक्सेलरेटेड. तर आता इसमें देखो गम्मत क्या है. तर इन एनसीईआरटी यू विल फाइंड दैट द चार्जचं जे मोशन आहे इट इज गिवन इन अ सर्क्युलर मोशन. तर मला सांगा, अ सर्क्युलर मोशन इज इट अ एक्सेलरेटेड मोशन इवन इफ द चार्ज इज मूविंग इन with a uniform velocity. जरी तो चार्ज युनिफॉर्म वेलोसिटीने मूव्ह करतोय बट इट इज इन अ सर्क्युलर मोशन, तर द चार्ज इज परफॉर्मिंग अ
एक्सेलरेटेड मोशन। ओके, तर हे लिहा त्याच्या खाली, द चार्ज मस्ट बी इन एक्सेलरेटेड मोशन। तर आज काय बघितलं आपण, फोर्स ऑन मुव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड। तर आता फक्त एक चार्ज जेव्हा फ्लो होतोय तर इट विल हॅव अ चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड। सो चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय प्रोड्यूस करतंय, इट प्रोड्युसेस अ फोर्स। काय बोललो मी बघा, हे लिहू नका आता, विल राईट इट नेक्स्ट। कशामध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये हेच येणार आहे। बट वी आर नाउ जस्ट कनेक्टिंग द डॉट्स कि भाई हमने इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जब पढ़ा था तब क्या पढ़ा था, अब क्या पढ़ रहे हैं, और सब चीजें एक जैसी है कि नहीं। तर एक मूविंग चार्ज आहे, एक स्टॅटिक चार्ज म्हणजे एका ठिकाणी असलेला चार्ज, इट प्रोड्युसेस अ इलेक्ट्रिक फील्ड। बघितलंय आपण, फॉर पॉझिटिव्ह चार्ज द इलेक्ट्रिक फील्ड इज अवे फ्रॉम द चार्ज अँड फॉर निगेटिव्ह चार्ज इट इज टुवर्ड्स द चार्ज, हे शिकलोय आपण। आणि ही हा चार्ज कसा होता, दिस वॉज स्टॅटिक चार्ज, एकाच ठिकाणी होता, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये शिकलो आपण। आता इथे चार्ज काय करतोय, मूव्ह करतोय। सो अ मूव्हिंग चार्ज विल प्रोड्यूस अ मूव्हिंग इलेक्ट्रिक फील्ड। किंवा अ वॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड, अरे बनाएगा कि नहीं, हाँ। सो अ वैरिंग इलेक्ट्रिक फील्ड in presence of a constant magnetic field, sorry, in presence of constant magnetic field experiences a फोर्स। आणि हेच आहे आपलं पुढे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। याचं उलट पण असतंय, काय की अ वॅरिंग मॅग्नेटिक फील्ड इन प्रेजेंस ऑफ कांस्टेंट इलेक्ट्रिक फील्ड एक्सपीरियंसेस अ फोर्स। उलटा भी सही होता है इसका, ते आपण पुढे शिकणार आहोत। सध्या पुरतं एवढं आज माझ्याकडनं फक्त ऐकून जा, लिहून नका जाऊ। कधी लिहायचं मी ते सांगेल तुम्हाला पुढे। ओके, समजलं इतका? तुम्ही म्हणता सर हे कसं शक्य आहे? अरे भाई शक्य है इसलिए हम लिख रहे हैं। आता हे एक्सपेरिमेंटली करून दाखवणं इथे पॉसिबल नाही है। इट इज नॉट इवन सीन इन आवर डे टू डे लाइफ, बट इट इज इम्पोर्टेंट टू नो दिस फिनोमेना। ओके, तो फिर आज के लिए हम अभी यही रुकते हैं, ठीक है? मिलते हैं फिर कल।